मुलींनी जिममध्ये जाण्याआधी ट्रेनर कोण आहे ते पहा असं पडळकर यांनी म्हटलंय। तरुण मुलींना घरात योगा करायला सांगा असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। तर काहीतरी घटना घडली असेल त्या आधारावर पडळकर बोलले असतील। पडळकरांना हिंदूंना सल्ला देण्याची गरज नाही असं यावर राऊतांनी म्हटलंय। तर बावनकुळेंनी म्हटलंय की काहीतरी घटना घडली असेल त्या आधारावर पडळकर बोलले असतील। हिंदू समाजातील मुलींना संस्कृतीचं भान आहे असं म्हणत राऊतांनी पडळकरांना प्रत्युत्तर दिलंय। आपल्या पोरीला पण माझी विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, हे इतकं मोठं षडयंत्र आहे, नीट समजून घ्या। तुम्ही बघा जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा। जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा, योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही। हे फसवतायत, हे तुमच्यावरती अन्याय करतायत। गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं की हिंदू तरुणींनी जिम मध्ये जाऊ नये, जिम मधले कोच अनेकदा मुस्लिम असतात आणि त्यामुळे लव जिहाद होतात। तर गोपीचंद पडळकरला एखादी घटना काही माहिती झाली असेल त्याच्या आधारावर ते बोलले असतील। पडळकर काय उद्या जाऊन न्यूयॉर्कला सुद्धा काही सल्ला देऊ शकतात किंवा इस्रायलला जाऊ शकतात। एक लक्षात घ्या, हिंदूंना सल्ले देण्याची गरज नाही आणि खास करून हिंदू समाज आणि हिंदू समाजातल्या मुली यांना संस्कार आणि संस्कृतीचं पूर्ण भान आहे। हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंपर्यंत ही परंपरा कायम राहील। महिलांना संरक्षण देणे